पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम करिंथकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 9 मराठी. करिंथकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 9. करिंथकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 9. पवित्र जनांची सेवा करण्याविषयी मी तुम्हास लिहावे याचे अगत्य नाही, कारण मला तुमची उत्सुकता ठाऊक आहे. तिच्यावरून मासिदोनियातील लोकांजवळ मी तुम्हाविषयी अभिमानाने म्हणत आहे की अखया एका वर्षामागेच तयार झाली आणि या तुमच्या आस्थेने त्यातील बहुतेकास उत्तेजन प्राप्त झाले आहे. तरी या बाबतीत तुम्हाविषयीचा आमचा अभिमान व्यर्थ होऊ नये म्हणून मी ह्या बंधूस पाठविले आहे, यासाठी की मी सांगितले होते तसे तुम्ही तयार असावे. नाहीतर कदाचित कोणी मासिदोनियाकर माझ्याबरोबर आले आणि तुम्ही तयार नाही असे त्यांनी पाहिले तर त्या भरवशाविषयी आमची तुमची म्हणत नाही फजिती होईल. यास्तव तुमचे पूर्वी देव केलेले उपकार दान जमा करण्याची व्यवस्था करावी. ते कृपणतेने नव्हे तर उपकार बुद्धीने दिलेले असे तयार असावे. म्हणून आगाऊ तुम्हाकडे जाण्याची बंधुवर्गाजवळ विनंती करणे मला जरुरीचे वाटले. वर्गणी कशी द्यावी, वर्गणी कशी द्यावी हे ध्यानात आणा की जो हात राखून पेरतो तो त्याच माराने त्याची कापणी करील, आणि जो सढळ हाताने पेरतो तो त्याच हाताने त्याची कापणी करील. प्रत्येकाने आपल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, दुःखाने किंवा जरूर पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा परमेश्वराला आवडतो. सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास परमेश्वर शक्तिमान आहे, यासाठी की तुम्हास सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी तुम्हाजवळ सर्व काही विपुल व्हावे. त्याने चहूकडे दिले आहे, गरिबास दानधर्म केला आहे, त्याची धार्मिकता युगानुयुग राहते, असे शास्त्रात लिहिले आहे. जो पेरणाऱ्याला बी पुरवतो व खाण्याकरिता अन्न पुरवतो तो तुम्हास बी पुरविल व ते पुष्कळ करील आणि तुमच्या धार्मिकतेचे फळ वाढविल, म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टींनी धनसंपन्न व्हाल. त्या औदार्यावरून आमच्याद्वारे परमेश्वराचे आभार प्रदर्शन होते. ही सेवा केल्याने पवित्र जनांच्या गरजा पुरविल्या जातात. इतकेच केवळ नव्हे तर परमेश्वराचे फार आभार प्रदर्शन केल्याने ती अतिशय होते. या सेवेच्या योगे तुमची लायकी पटते. तुम्ही ख्रिस्त सुवार्तेच्या केलेल्या पत्कराने इमाने इतपारे वागता. यामुळे आणि त्याच्यासाठी व सर्वांसाठी दान देण्याचे जे तुमचे औदार्य, यामुळे ते परमेश्वराचा महिमा वर्णितात आणि तुम्हावर परमेश्वराची अतिशय कृपा असल्यामुळे ते तुम्हाकरिता प्रार्थना करतात व तुमच्या भेटीविषयी उत्कंठित आहेत. परमेश्वराच्या अवर्णनीय दानाबद्दल त्याची स्तुती असो.